मिळते आहे आणि कोकणातला शिमगोत्सव हा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या आलो तर रवळनाथ या पालखीच्या ठिकाणी कुलतळे गावातील 7 गावांची ही पालखी आहे। साम रवळनाथाचा हा शिमगोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। 2 तासांचा गजर आहे आणि याचबरोबर या ठिकाणी रवळनाथाची ही पालखी जी आहे ती नाचवण्याची परंपरा या ठिकाणी आजही कायम असलेली पाहायला मिळते आहे। वेगवेगळ्या स्टेटमध्ये ही पालखी या ठिकाणी नाचवली जाते। कोकणातलं पालखी नृत्य हे खऱ्या अर्थाने एक वेगळी परंपरा या ठिकाणी सांगून जातं। कुलतळे गावामध्ये हा शिमगोत्सव या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतोय। 2 तासांचा गजर आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी चाकरमानी आलेले पाहायला मिळत आहेत। 2 तासांच्या गजरामध्ये या ठिकाणी हा होलिकोत्सव सुरू झालेला पाहायला मिळतो आहे। कोकणात विविध ठिकाणी अशाच पद्धतीनं प्रत्येक ग्रामदेवतेच्या पालखीचं या ठिकाणी आज सध्या बाहेर पडलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की ही पालखी अत्यंत जड असते, मात्र ही पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा आजही कोकणात शिमगोत्सवात त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं सध्या कोकणामधला शिमगोत्सव हा अधिकाधिक रंग या ठिकाणी या शिमगोत्सवाला भरत चाललेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन समीर गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, कुलतळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।